राज, रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतो. तुमची पूजा केली की मनगटात बळ येते आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा. पण राज, काय चाललंय आजकाल? पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या, मुलीवर बलात्कार, दहशतवादी हल्ला, पिकाला भाव नाही, असंच समजीकडे चालू आहे. शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांनी वाटतंय. पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग? आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असतं. त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मलो असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता. पण आता काय करावं? नशीबच आमचं फुकतं की आम्ही या काळात जन्माला आलो. जाऊ द्या महाराज, हे असंच चालू राहणार. पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना कवा थांबायची नाही. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती भवानी. जय शिवाजी. काय झालं राजा? येसाजी पाहिलं नाही तुम्ही? कोण कसे तमाशे करून जातात ते होते. दगड, फक्त दगड बनवले लोकांनी आम्हाला. कुणीही यावं आणि या दगडावर बोट टेकून बसावं, हीच लायकी आमची या महाराष्ट्रात. महाराज लोक लईच दाबीत झाले. तिथं तिथं दिसतं आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून शकत नाही. येसाजी, अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने, पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना. यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता? आठवा ते दिवस. इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं, माणसाचं माणूस पण अबाधित राहावं, म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही. होय महाराज, होय. अहो, 4-4 बादशाहांनी नादलं होतं या महाराष्ट्राला. शेतात उभी पिकं कापली जात होती. सहज घराबाहेर पडलेली तरुणीसाठी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती. तवाच या लोकांनी स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही. या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेकी सुनांची आबरू अशी 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही. द्रौपदीची आबरू रक्षणारा कुणी कृष्ण इथं दिसत नाही. हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा तो रांझाचा पाटील. येसाजी, आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही? कसा दिसल महाराज? आज इथलं लोकच भिवून चिडी चूप आहेत बघा. नाव नुसतं लोकशाही. लोकांच्या तो काय आहे महाराज? काय आयली नाही. पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे? आळशी झाल्यात लोक, आळशी. जास्ती वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समजा परिवर्तन केलंच का, आपली काय बी जबाबदारी नाही असं वाटतं. नाही यासाठी हा आळस नव्हे. लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही. ही चूक राज्यकर्त्यांची. त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही. आमच्या शिवा काशीदानं, तानाजी बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजरांनी यवनी फौजेच्या वणव्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून. आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. पण आज तेच होईना नव्हत. तिथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुडदं पाडतात.
आणि हे चाकरमानी ते मूळ ओलांडून हापिसात झाले. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी याची. होय, पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. आमच्या राज्यकालात चालू झालेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना. आम्ही कसा सोडवला तो प्रश्न. स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान. हर चौकात लेखी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कोणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेढ्यासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात खेकड्याप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? हा शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. ह्या शपथ आपल्या अन्नदात्याला, शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही कोशिश देणार नाही. अरे ह्या शपथ मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. ह्या शपथ आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो. ह्या शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. ह्या शपथ आम्ही शपथ घेतो. शाबास. आजची ही तुमची जागृतीची जागरूकता उद्याची पहाट आणेल. निश्चय करा, आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र. बोला हर हर